नमस्कार. कधी विचार केलाय की जगाकडे पाहण्याचा एक असा दृष्टिकोन असू शकतो जो सर्व दुःखांच्या पलीकडचा असेल? आज आपण अशाच एका प्राचीन ज्ञानाचा शोध घेणार आहोत जे आपलं आयुष्य बदलू शकतं. चला तर मग धम्मपद गाथा 28च्या या खास विवेचनात आपण सगळे सामील होऊया. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आव्हानं तर येतातच, बरोबर ना? पण कल्पना करा की आपल्याकडे एक अशी शक्ती आली जी आज सगळ्या दुःखांच्या आणि त्रासांच्या पलीकडे पाहू शकेल. काय होईल मग? ही शक्ती म्हणजे प्रज्ञा. आणि ही प्रज्ञा आपला दृष्टिकोन नेमका कसा बदलते, हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चला एक कल्पना करूया. एक अतिशय शांत, निवांत गुहा. बाहेरच्या जगाचा कोणताही गोंधळ तिथे पोहोचत नाहीये. आणि तिथे थेर महाकस्सप नावाचे एक ऋषी गहन ध्यानात बसले आहेत. आपली गोष्ट इथूनच सुरू होते. तर पिपली नावाच्या गुहेत हे जे भिक्खू होते थेर महाकस्सप, ते काही साधं काम करत नव्हते. ते एका अशा शक्तीचा विकास करत होते ज्याला दिव्य दृष्टी म्हणतात. म्हणजे अस्तित्वाची अशी रहस्य पाहण्याची शक्ती जी सामान्य डोळ्यांना कधीच दिसू शकत नाही. आणि त्यांचं ध्येय तर प्रचंड मोठं होतं. विचार करा, या दिव्य दृष्टीचा वापर करून त्यांना या संपूर्ण विश्वातील प्रत्येक जीवाच्या जन्माचं आणि मृत्यूचं सर्वेक्षण करायचं होतं. म्हणजे प्रत्येक क्षणाला कुठे कोण जन्माला येतंय, कोण मृत्यू पावतंय, या सगळ्या अगणित घटना त्यांना पाहायच्या होत्या. थेर महाकस्सप यांचा हा प्रयत्न खूप मोठा होता, उदात्त होता. पण त्यात एक मूलभूत चूक होती. एक अशी चूक जी फक्त आणि फक्त बुद्धांच्या प्रज्ञाचक्षूंना दिसू शकत होती. खरं तर ही एकाग्रतेची शक्ती एका चुकीच्या ठिकाणी वापरली जात होती. आणि मग बुद्ध त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी ओळखलं होतं की थेर एका अशा कामात आपला वेळ घालवत आहेत जे अगणित आहे, ज्याला अंत नाही. त्यांनी मोठ्या करुणेने समजावलं की विश्वातील प्रत्येक जीवाचा हिशोब ठेवणं हे तुमचं काम नाही, हे फक्त बुद्धांचंच कार्यक्षेत्र आहे. बुद्धांचे शब्द ऐका. माझ्या पुत्रा कस्सपा, जीवांच्या जन्मांची आणि मृत्यूंची संख्या अगणित आहे आणि ती मोजली जाऊ शकत नाही. ती मोजणे हे तुझे काम नाही. हे फक्त एक वाक्य नव्हतं, तर एका मोठ्या बदलाची सुरुवात होती. हे एक मार्गदर्शन होतं की बाहेरच्या जगाचा हिशोब ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर काम करणं कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे. आणि हा जो नवीन मार्ग आहे याचं सार सांगण्यासाठी बुद्धांनी एक गाथा सांगितली. एक अशी गाथा जी आजही हजारो वर्षांनंतरही आपल्याला मार्ग दाखवते. चला आधी आपण ती तिच्या मूळ पाली भाषेत ऐकूया आणि त्या शब्दांमधल्या स्पंदनांना अनुभवूया. पमादम अपमादेन यदा नुदती पंडितो पण्यापासादमारुह्य असोको सोकिनीम पजम पर्वतठ्ठो व भुम्मठ्ठे धीरो बाले अवेख्यती. तर या शक्तिशाली शब्दांचा अर्थ काय आहे? जेव्हा एखादी ज्ञानी व्यक्ती निष्काळजीपणाला जागरूकतेने दूर करते, तेव्हा ती जणू काही प्रज्ञेच्या म्हणजे ज्ञानाच्या महालावर चढते आणि तिथून शोकरहित होऊन खाली दुःखामध्ये अडकलेल्या लोकांकडे पाहते. अगदी तसंच जसं पर्वताच्या शिखरावर उभी असलेली व्यक्ती खाली मैदानावरच्या लोकांना पाहते. आता कळतंय का थेर महाकस्सप यांच्या कथेला हे कसं जोडलेलं आहे? ही जी कल्पना आहे प्रज्ञाप्रासाद म्हणजे ज्ञानाचा महाल, खूप सुंदर आहे नाही का? पण याचा नक्की अर्थ काय? हा महाल कसा बांधायचा असतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथून नेमकं दिसतं तरी काय? गाथेमध्ये 2 महत्त्वाचे शब्द आले आहेत. एक आहे धीरो म्हणजे ज्ञानी व्यक्ती, अर्हत, आणि दुसरा आहे बाले म्हणजे अज्ञानी, सांसारिक लोक. पण हे फक्त 2 प्रकारचे लोक नाहीत, तर या जगण्याकडे पाहण्याच्या, अनुभवण्याच्या 2 वेगवेगळ्या अवस्था आहेत. हे असं आहे जसं की एकीकडे मैदानावरचा माणूस आहे जो दुःखात, शोकात बुडालेला आहे, निष्काळजीपणामुळे तो तिथेच अडकलाय. आणि दुसरीकडे आहे पर्वतावरचा माणूस. तो ज्ञानी आहे, शोकरहित आहे, कारण तो जागरूकतेने जगतोय. तो खाली पाहतो पण करुणेने, स्वतः दुःखी न होता. हाच तो जमिनी आसमानाचा फरक आहे दृष्टिकोनातला. मग सगळ्यात मोठा प्रश्न, ह्या मैदानावरून त्या शिखरावर जायचं कसं, प्रवास कसा करायचा? त्याचं उत्तर त्याची गुरुकिल्ली याच गाथेत दडलेली आहे. आणि ती आहे जागरूकता विरुद्ध निष्काळजीपणा. गाथा अगदी स्पष्ट सांगते की ज्ञानी व्यक्ती निष्काळजीपणाला जागरूकतेच्या साह्याने दूर करते. म्हणजे हे आपोआप घडत नाही. हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे, एक निवड आहे. प्रत्येक क्षणी निष्काळजीपणाला बाजूला सारून जागरूकतेचा, सजगतेचा मार्ग निवडणं, हाच तो सराव आहे जो आपल्याला त्या शिखराकडे घेऊन जातो. म्हणजे बघा, ही गाथा आपल्याला एक प्रकारची प्रक्रियाच सांगतेय. स्टेप बाय स्टेप मार्ग. पहिला टप्पा जागरूकतेचा, माइंडफुलनेसचा सराव करा. त्यातून काय होईल? दुसरा टप्पा
निष्काळजीपणा आपोआप दूर होईल. आणि मग तिसरा टप्पा, आपण त्या प्रज्ञाप्रासादावर चढू लागतो. आणि फायनली चौथा टप्पा, तिथून आपण शोकरहित होऊन सगळ्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो. किती सोपा आणि तरीही किती शक्तिशाली आहे हा प्रवास. तर ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये. हे आपल्या प्रत्येकासाठी एक आमंत्रण आहे, एक आव्हान आहे. विचार करा, जागरूकतेचं असं कोणतं एक छोटंसं काम आहे जे आज, आत्ता करून आपण आपल्या स्वतःच्या प्रज्ञाप्रासादाची पहिली वीट रचू शकतो. याचं उत्तर कुठे बाहेर नाही, ते आपल्या प्रत्येकाच्या आतच दडलेलं आहे.